नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आजपासून 2 महिने अगोदर जी नसरापूरला घटना घडली होती, 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिला गोठ्यामध्ये शेणाच्या खाली पुरलं गेलं होतं. आज खऱ्या अर्थाने म्हणजे पुणे जिल्हा न्यायालयाने खूप महत्त्वाचा निर्णय दिला. 16 दिवसामध्ये याचं पूर्ण तपास पूर्ण झाला. 1.25-2 महिन्याच्या या सर्व काळामध्ये ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती चालली आणि आज शेवटी अखेर त्या नराधमाने जे पाप केलं होतं ते त्याच्या पदरी पडलं आणि त्याला फाशीची नाही तर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली गेली. खऱ्या अर्थाने आज कायदा जिंकलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्या चिमुरडीला आज न्याय मिळालेला आहे आणि तिच्या आईवडिलांचं सुद्धा त्या ठिकाणी समाधान झालं आणि पूर्ण जो जन आक्रोश तयार झाला होता या सर्वांचं समाधान झालं आणि याला आता लवकरात लवकर याची फाशीची तारीख होईल आणि याला लवकरच फाशी दिली जाईल. कारण हा कुठल्याही जरी हा सुप्रीम कोर्टात गेला किंवा हायकोर्टात गेला तरी याचं काहीही होणार नाही. कारण हा निर्णय खूप सेन्सिटिव्ह निर्णय होता आणि हे होणं गरजेचं होतं. आता ही घटना घडल्यामुळं काय होणार आहे की कुठलाही असा नराधम किंवा लिंगपिसाट व्यक्ती हा असं कृत्य करण्याचा प्रयत्न करणार नाही. एवढा चांगला निर्णय या ठिकाणी या न्यायदेवतेने दिलेला आहे. खरं तर पुणे जिल्हा न्यायालयाच्या जे न्यायाधीश आहेत त्यांचं खरोखर या ठिकाणी अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. त्यानंतर पोलिसांनी जो 16 दिवसामध्ये जो पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांचं सुद्धा खरोखर म्हणजे या ठिकाणी आभार आहे. आणि त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा हा जो फास्ट ट्रॅक जी कोर्टामध्ये केस घेतली आज त्याचं खऱ्या अर्थाने चित झालं आणि जो महाराष्ट्रामध्ये जो आक्रोश तयार झाला होता आज खऱ्या अर्थाने सर्व लोकांना या ठिकाणी या भीमराव कांबळेला फाशी झाल्यामुळं सगळीकडे आनंद व्यक्त केला जातो आणि ती फाशी म्हणजे मरेपर्यंत फाशी. तो जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याला फाशी दिली जाणार आहे. फाशीची आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळे याला ही सर्वात कठोर शिक्षा दिली. लोकांना वाटलं होतं की याला जन्मठेप देत आहेत का फाशी देत आहेत. जर याला जन्मठेप दिली असती तर याच्यात काय झालं असतं की सरकारला त्याला पोसावं लागलं असतं 255 रुपये रोजच्या खर्चाने. म्हणजे याला एकतर बाहेर खायला तर नव्हतंच, याचं तर उलटं बरं झालं असतं, आतमध्ये याची सोय झाली असती. परंतु असं न करता नियतीने त्याच्यावरती बरोबर घाला घातला आणि जे त्याने कृत्य केलं होतं त्याच्यात 100 पटीने बुमरँग म्हणजे याला जिवंत मारताना स्वतःला बघण्याची वेळ त्याच्या स्वतःवरती आले. याच्यासारखं दुर्दैव नाही. ह्या अशा व्यक्तींना अशी शिक्षा दिल्यानंतर जो चाप बसेल आपल्या चिमुरडींवरती जो अन्याय होतो, जे नाबालिक असतात मुली वगैरे त्यांच्यावरती जे असे अत्याचार होतात असे अत्याचार करणाऱ्यांना एक खऱ्या अर्थाने एक मोठी शिकवण आहे. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि या नराधमाला जी फाशी झाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये लिहा. चला तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.